आणि बाळासाहेबांना तो कडवटच पाहिजे राहायचा, कारण बंद बाळासाहेबांनी हातात दगड दिले शिवसैनिकांच्या, ते बंद पाडायला तोडफोड करायलाच दिले होते. आणि बाळासाहेबांनी जाहीरपणे सांगायचे, अभिमानाने सांगायचे, शिवसैनिकांनी आजही अभिमानाने ते सांगतो. तो काळ वेगळा होता. नंतरचा काळ बदलला. कालांतराने शिवसेना सत्तेत यायला लागली. सत्तेत आल्यानंतर दगड उद्धव ठाकरेंनी पण हातात दिले, पण ते इमारत बांधायला दिले. म्हणजे मी उद्धवजींशी अनेकदा या विषयावरती बोललो की तो काळ, आजचा काळ, त्या काळात बाळासाहेबांनी बंद म्हटलं की मुंबई एका मिनिटात बंद व्हायची, रस्त्यावर चिटपाखरू पण दिसायचं नाही. ही बाळासाहेबांचा दरारा होता, धाक होता, दहशत होती, काय म्हणायचं ते म्हणा. पण पुढच्या काळामध्ये शिवसेनेचा तो धाक उरला नाही का? त्याच्यावर उद्धव ठाकरेंचं म्हणणं असं आहे की काळ बदलत गेला, गरज बदलत गेली, त्याप्रमाणे शिवसेनेचं स्वरूप आम्ही बदलत गेलो. आज दगड आम्ही आजही देतो, पण त्यातनं इमारती बांधण्याकरता देतो. शिवसेना आणि शाखा हे एक अतूट नातं समजलं जातं आणि याच शाखा खरं तर शिवसेनेचं हृदय मानलं जातं. जसं हृदय धडधडत राहतंय तोवरच ते शरीर जिवंत आहे असं आपण मानतो. त्याच पद्धतीने जर या शाखा तिथे गजबजाट असेल, तिथे जर शिवसैनिक काम करत असेल तर शिवसेना पक्ष जगणार हे आपण म्हणू शकतो. पण गेल्या काही वर्षांमध्ये या शाखांचं स्वरूप बदलत चाललेलं आहे का, हा एक प्रश्न अधूनमधून म्हटला जातो. खरं तर प्रश्न म्हणण्यापेक्षा अनेक जण तसे दावेच करतात. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये सुद्धा ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी सुद्धा असंच म्हटलं की बाळासाहेब ठाकरे यांच्या काळामध्ये शाखा गजबजलेल्या असायच्या आणि शिवसेना भवन हे अगदी ओस पडलेलं असायचं. आता मात्र उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये तशी परिस्थिती राहिलेली नाहीये. शिवसेना बदललेली आहे. आता मातोश्री आणि कधी कधी शिवसेना भवन गजबजलेलं असतं, मात्र शाखा फार ओस पडलेल्या आहेत. पण खरोखर अशी परिस्थिती आहे का? म्हणजे आत्ताची सुद्धा आणि जुन्या काळामध्ये सुद्धा शाखा म्हणजे नेमकं काय होतं? शाखेतून खरं तर ती शिवसेना कशी उभी राहिली? शाखेतून शिवसेनेची एक प्रकारे यशस्वी पुढे वाटचाल कशी होत गेली? काय नेमकं ते शाखेमध्ये तो जीव असायचा की ज्याच्यामुळे शिवसेना आज एवढा मोठा प्रवास करू शकलेली आहे, त्यांचे 4 मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक त्यांचं वर्चस्व तयार करू शकलेली आहे. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी लोकसत्ताचे संदीप आचार्य सर आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडनं आपण समजून घेणार आहोत बाळासाहेब ठाकरे ते उद्धव ठाकरे शिवसेनेच्या शाखांचं स्वरूप हे नेमकं कसं बदलत गेलं. मला असं वाटतं आपण थेट त्याच्यावर जाण्यापूर्वी, म्हणजे आपण कुठल्याही आरोपांमध्ये जाण्यापूर्वी मला असं वाटतं की सगळ्यात पहिले शाखा म्हणजे नेमकं काय होतं. की आता बाकीच्या पक्षांची कार्यालय असतात, त्याला पार्टी ऑफिसेस वगैरे असं सगळं त्याला टर्म दिलेली आहे. पण एक RSSच्या शाखा असतात, मनसेच्या शाखा असतात आणि शिवसेनेच्या शाखा असतात. ते हे शाखा म्हणजे नेमकी काय गोष्ट होती? बाळासाहेबांनी ज्यावेळेला शिवसेनेची स्थापना केली त्यावेळेला मुळामध्ये मराठी माणसांवरती मोठ्या प्रमाणात अन्याय होत होता. साऊथ इंडियन दाक्षिणात्य लोक मोठ्या प्रमाणात रोजगार, जॉब असतील, नोकऱ्या असतील, अगदी चहाच्या टपऱ्यांपासून सगळ्या गोष्टी त्यांच्याच ताब्यात ठेवायचा प्रयत्न व्हायचा. यातून मराठी माणसाला नोकऱ्या मिळत नव्हता. बाळासाहेबांनी मार्मिक काढलं, बाळासाहेबांचे बंधू होते त्या सगळ्यांनी मार्मिक काढलं. मार्मिकच्या माध्यमातून ही चळवळ वाढवायला सुरुवात केली. त्यातून पुढे शिवसेनेचा जन्म झाला. आता शिवसेना पक्ष नव्हती, त्यावेळेला ती संघटना होती. पक्ष नंतर आला, आधी संघटना होती. मग या संघटनेचं एक जाळं निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून RSSच्याच कदाचित काही लोक त्या काळात त्यांच्याशी जोडलेली होती. सुरुवातीच्या काळात त्यातले काही एक वर्ग त्यांच्यावर होता. त्यातनं शाखा ही एक संकल्पना आली की एक जागा की ज्या ठिकाणी आमची माणसं जमतील, त्याला पक्ष कार्यालय म्हणा किंवा काही म्हणा, त्यांनी शाखा हे नाव त्यावेळेला दिलं होतं की ही आमची एक रोजची भेटण्याची एक जागा, बैठकीची जागा. मध्ये कोणाच्या घरात असेल, कोणाच्या ओसरीवर असेल, कारण त्यावेळेला असं काही पैसा नव्हता, मोठ्या जागा घेण्याची परिस्थिती नव्हती, काहीच नव्हतं. त्यामुळे वडाच्या झाडाखाली असेल, पिंपळाच्या झाडाखाली असेल, पारावर असेल, मुंबईमध्ये जिथे कुठे जागा मिळेल पण ह्या जागेवरती आपण रोज भेटणार, ही एक बेसिक संकल्पना त्याच्यातनं होती. त्यातनं त्या शाखांचा जन्म झाला. आता या शाखांचा जन्म होताना बाळासाहेबांनी एक धोरण तयार केलं, मला शाखाप्रमुख नेमायचे. हा शाखाप्रमुख मला पाहिजे कसा? तो कडवट पाहिजे, तो रावडेबाज पाहिजे, तो राडेबाज पाहिजे, तो आरेला कारे नुसता नाही म्हणणारा पाहिजे, तर तो आरपारचं उत्तर देणारा पाहिजे. ह्या भूमिकेतनं शिवसेनेचा जन्म झाला. त्यामुळे त्या काळामध्ये मुळामध्ये बजावपुंगी हटाव लुंगी हे एक आंदोलन त्यावेळेला जोरात झालं होतं. लोकाधिकार समितीची त्याच्या पुढच्या काळामध्ये स्थापना झाली. मराठी माणसाला नुसत्या नोकऱ्या पाहिजेत म्हणजे कशा देणार? बँकांमध्ये, विमानसेवा, पंचतारांकित हॉटेल्स वगैरे सगळ्या ठिकाणचं नोकऱ्या पाहिजे असेल तर तुम्हाला परीक्षेत पास होणं गरजेचं होतं. तर ह्या सगळ्याचा विचार करून लोकाधिकार समितीची पण स्थापना झाली. शाखा प्रमुखाच्या इकडे मूळ कल्पना अशी होती की लोकांचे स्थानिक प्रश्न असतील, मराठी माणसाचा उद्योगाचा प्रश्न असेल, अन्यायाचा प्रश्न असेल, त्या प्रत्येक गोष्टीला भेडण्यासाठी म्हणून एक सशक्त तरुण वर्ग त्या ठिकाणी उभा राहील. त्यातनं ती शाखेची संकल्पना रुजली. पुढच्या काळामध्ये शिवसेना हळूहळू महानगरपालिका निवडणुका लढायला लागली. महानगरपालिकेपुरता प्रवास साधारण 80च्या दशका 85च्या दशकापर्यंत आपण बघितलं असेल तर बाळासाहेब किंवा शिवसेना ही प्रामुख्याने विधानसभा, लोकसभा फार अशा गंभीरपणे विचार करत नव्हती. लढली पण अशा अर्थाने की राजकीयदृष्ट्या आपल्याला राजकारणात जायचं आणि महाराष्ट्राची सत्ता घ्यायची वगैरे असं नव्हतं. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक
या पट्ट्यामध्ये मराठी माणसाचा अन्याय ह्याच भूमिकेतनं ती वाढत गेली आणि वाढत गेली. त्या काळामध्ये बाळासाहेब स्वतः प्रत्यक्ष सगळ्यांना भेटायचे, नियमित भेटी व्हायच्या. 80-85च्या 90च्या दशकापर्यंत बाळासाहेबांकडे कुणी जाऊन सहज भेटू शकायचं. पुढे सिक्युरिटीचे प्रश्न आले, अनेक अडचणी आल्या, मग रिस्ट्रिक्शन्स आली वगैरे, हा वेगळा भाग झाला. पण शिवसैनिक शाखा हा शिवसेनेचा कायम प्राण राहिलेला आहे. त्या शाखांच्या माध्यमातून शाखाप्रमुखांच्या नियुक्त्या केल्या गेल्या, पुढे उपशाखा प्रमुख, मग गटप्रमुख, मग पुढच्या काळामध्ये जशा निवडणुकांचा विस्तार व्हायला लागला आणि अधिक प्रभावी रचनेची गरज लागली, तसे मग इमारत प्रतिनिधी असतील, झोपडपट्टी प्रतिनिधी असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारची स्वरूपं त्याच्यात बदलत गेली. असा तो प्रवास शिवसेनेचा बाळासाहेबांच्या काळात झालेला भाग आहे. आणि बाळासाहेबांना तो कडवटच पाहिजे राहायचा, कारण बंद बाळासाहेबांनी हातात दगड दिले शिवसैनिकांच्या, ते बंद पाडायला, तोडफोड करायलाच दिले होते. आणि बाळासाहेबांनी जाहीरपणे सांगायचे, अभिमानाने सांगायचे. शिवसैनिकांनी आजही अभिमानाने ते सांगतो. तो काळ वेगळा होता. नंतरचा काळ बदलला. कालांतराने शिवसेना सत्तेत यायला लागली. सत्तेत आल्यानंतर दगड उद्धव ठाकरेंनी पण हातात दिले, पण ते इमारत बांधायला दिले. म्हणजे मी उद्धवजींशी अनेकदा या विषयावरती बोललो की तो काळ, आजचा काळ, त्या काळात बाळासाहेबांनी बंद म्हटलं की मुंबई एका मिनिटात बंद व्हायची. रस्त्यावर चिटपकरू पण दिसायचं नाही. ही बाळासाहेबांचा दरारा होता, धाक होता, दहशत होती, काय म्हणायचं ते म्हणा. पण पुढच्या काळामध्ये शिवसेनेचा तो धाक उरला नाही का? त्याच्यावर उद्धव ठाकरेंचं म्हणणं असं आहे की काळ बदलत गेला, गरज बदलत गेली, त्याप्रमाणे शिवसेनेचं स्वरूप आम्ही बदलत गेलो. त्या काळात जो राडेबाज शाखाप्रमुखाची गरज होती ती कालांतराने हळूहळू कमी होत गेली. आम्ही सत्तेत आलो. सत्तेत आल्यानंतर सत्ता आम्हाला राबवायची, आणि सत्ता राबवण्यासाठी त्या पद्धतीची एक प्रकृती असणारी माणसं तिथे आणणं गरजेचं होतं. आज दगड आम्ही आजही देतो, पण त्यातनं इमारती बांधण्याकरता देतो, भरीव काम करण्याकरता देतो. ही उद्धव ठाकरेंची भूमिका. हे उद्धव ठाकरेंनी मला अनेकदा समजावून सांगितलं. हा प्रश्न पण अनेक वेळा आजही उपस्थित होतोय. पण ह्या शाखा म्हणजे शाखांची एक ढोबळमानाने अशी सुद्धा व्याख्या सांगितली जाते की अगदी घराघरातले भांडणं तंटे त्या तिकडे सोडवल्या जायच्या. कोणी कोणाकडनं काय वसुली करत असेल, कोणी कोणाला काय धमक्या दिल्या असतील तर ते सगळ्या गोष्टी तिकडनं सोडवल्या जायच्या. त्याच्यानंतर बाकी आणखीन काही सिरियस गोष्टी असतील तर त्याही. पण त्या पलीकडे जाऊन सत्तेमध्ये येण्यासाठी सुद्धा शाखा हे एक महत्वाचं केंद्र होतं. आपल्याला 2022 मध्ये ज्यावेळेला बंड झालं त्यानंतर लक्षात असेल की शिवसेना भवन अर्थात कॅप्चर करण्याचा काही कोणाचा प्रयत्न झाला नाही, पण ज्या शाखा आहेत त्याच्यावर मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं सुद्धा ताबा मिळवण्याचा प्रयत्न झाला. अनेक ठिकाणी मग त्या शाखेची मालकी कोणाची याच्यावरनं मग तो एका विशिष्ट गटाकडेच ती शाखा गेली किंवा राहिली. तर त्याच्यामुळे त्या शाखेतनं निवडणुकांच्या सगळ्या ज्या रणनीती आखल्या जातात किंवा जी कामं केली जातात ती कशा पद्धतीने त्या काळापासून आत्ताच्या काळापर्यंत होत राहिलेली आहे. जरूर असं आहे की त्या काळामध्ये ज्या शाखा उभ्या राहिल्या त्याच्यामध्ये मराठी माणसांच्या अन्यायासाठी म्हणून भक्कम माणसांची गरज होती. राडेबाज म्हणू आपण त्याला म्हणा, ताकदवार लोकांची म्हणा, त्या प्रकारची माणसं शाखाप्रमुख म्हणून दिली जायची. त्यावेळेला शाखा हे एक कुटुंब व्यवस्था बनण्याच्या दृष्टीने केंद्रित राहील अशा प्रकारे बाळासाहेबांनी एक रचना करून ठेवली होती. त्याच्या माध्यमातून नळावरची भांडणं असतील, गल्ल्यातले प्रश्न असतील, छोटे मोठं कचरा वगैरे बारीक सारीक छोटे मोठे स्थानिक प्रश्न असतील, नागरी समस्या असतील, ते सगळं सोडवण्यावरती बाळासाहेबांचं लक्ष केंद्रित होतं. त्यातनं घरातली भांडणं असतील, म्हणजे कुटुंबातल्या एखाद्या महिलेला त्रास होत असेल नवऱ्याकडनं, तर तीही हक्काने पोलीस स्टेशनला जायच्याऐवजी ती शाखेमध्ये यायची आणि 2 मिनिटात शाखाप्रमुखांनी बोलवले म्हटल्यानंतर ती फॅमिली गप्प बसायची आणि सगळं शांतपैकी समांतर न्यायव्यवस्था त्यावेळेला होती आणि ती लोकोपयोगी दृष्टीने चालेल अशा प्रकारे बाळासाहेबांनी ती रचना केली होती. शिवजयंती म्हणा, गणपती उत्सव म्हणा, वेगवेगळे उत्सव त्याच्या माध्यमातून साजरे व्हायचे. त्या अनुषंगाने काही वर्गणी गोळा व्हायची दुकानदारांकडनं वगैरे, पण ते सगळं नीटनेटकं व्यवस्थित पद्धतीने चाललं. पुढे महानगरपालिका निवडणुकीमध्ये याच शाखांच्या माध्यमातून लोकांपर्यंत शिवसेना पोचलेली असल्यामुळे ॲटोमॅटिकली लोकं जोडली गेल्यामुळे शिवसेनेला मतदानामध्ये त्याचा फायदा होत गेला. शिवसेनेच्या त्यावेळेलाही शाखांच्या माध्यमातून याद्या तयार करणं, निवडणुकीची रचना तयार करणं, प्रभाग तयार करणं, प्रभागाच्या माध्यमातून घराघरामध्ये पोचणं, पण असं फार सुसंघटित म्हणता येईल असं नाही, पण संघटित स्वरूपामध्ये काम चालायचं. वेल प्रोफेशनलाइज्ड काम जे म्हणतो आजच्या काळात जसं भारतीय जनता पार्टी करतो, 1 बूथ 10 यूथ वगैरे या पद्धतीने घराघरामध्ये पोचणं वगैरे, ही रचना भारतीय जनता पार्टीने जी केली होती ती उद्धव ठाकरेंनी नंतरच्या काळामध्ये करायला सुरुवात केली होती. आता तुमचा जो मुळात प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरेंच्या काळातली आणि बाळासाहेबांच्या काळातली शाखेतली घडण, तर मूळ तुम्ही लक्षात घ्या. बंड झालं म्हणा, त्याला काय म्हणायचं तुम्ही नाव द्या ते द्या, प्रत्येकजण आपापल्या भूमिकेतनं त्याच्याकडे बघतो. पण शिवसेना फुटल्यानंतर शिवसैनिक आजही फुटलेला नाही आहे. मुंबईतही नाही, कुठेही नाही. नेते गेले, ते कशाकरता गेले, काय गेले ह्याच्यावरती वेगळी चर्चा करता येऊ शकते, पण शिवसैनिक आजही कायम आहे. खास करून मुंबईमध्ये मी सांगेन, मुंबईमध्ये शिवसेनेचे आज जे नगरसेवक आहेत त्यातले 67 नगरसेवक आजही शिवसेनेबरोबर आहेत. मधल्या काळात तुमच्या माहितीकरता आवर्जून सांगतो, उद्धव ठाकरेंना हाच प्रश्न पडला होता की महानगरपालिका निवडणुकीमध्ये, आता कारण विधानसभेच्या निवडणुकीनंतरचं सांगतोय तुम्हाला, त्यांनी एक सर्वे केला. या सर्वेमध्ये त्यांनी तपासून बघितलं, निरीक्षक नेमले
आणि शाखांवरची परिस्थिती काय, विभाग प्रमुख काय करतोय, उपविभाग प्रमुख काय करतोय, शाखा प्रमुख काय करतोय, गटप्रमुख आहेत का, किती आहेत, इमारत प्रतिनिधी आहेत की नाही, या सगळ्या गोष्टी त्यांनी तपासल्या. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की एकही माणूस खालचा हल्लेला नाही आहे. निवृत्त म्हणजे माझी नगरसेवक वगैरे ही सगळी मंडळी बऱ्यापैकी गेली, 30, 40, 45 लोकं गेली. ती वेगळ्या कारणांसाठी गेली, त्यांचा स्वार्थ असेल, त्यांना निवडून यायचं असेल, पैशाचा आमिष असेल, दागदापटशा असेल, जे काय असेल ते असेल. पण शिवसैनिक शाखा प्रमुख हा कुठेही फारसा हल्लेला तुम्हाला दिसणार नाही, तो भविष्यातही हलणार नाही. त्यांना अनेक प्रकारची आमिषं दाखवली गेलेली आहेत. पण त्यातूनही मी अनेकांशी बोलतो आहे या विषयामध्ये. मी कालही बोललो आहे, परवाही बोललो, अनिल परबपासून सेनेच्या अनेक नेत्यांशी मी कंटिन्यू बोलतो आहे, संवाद साधतो या विषयावरती. कारण शिवसेना मी अनेक वर्ष कव्हर केली होती. शाखांमध्ये मी जाऊन आलो आहे, शाखांमध्ये कुठेही हल्लेलं नाही. आज जर तुम्ही बघितलं असेल तर उद्धव ठाकरेंनी म्हणजे संजय राऊतांनी काल परवा स्वबळाचा नारा दिला. हा कशाच्या जीवावर दिला तर मुंबईमध्ये ज्यावेळेला गटाध्यक्षांच्या गटप्रमुखांच्या बैठक होती, जी गोरेगावच्या NSC ग्राउंडवरती होती, तर 55,000 गटप्रमुख आहेत आजही. मोजून घेतले त्यांनी आत्ता. आणि हे 8-15 दिवसापूर्वीचा एक्झरसाईज आहे जो शिवसेनेने केला. लोकांना असं वाटतं की उद्धव ठाकरे भेटत नाहीत, तर उद्धव ठाकरे गेले 15 दिवस माझ्या माहितीप्रमाणे शाखा प्रमुखांना प्रत्येकाला घरी बोलून मातोश्रीवर भेटत होते. शाखेतल्या महत्त्वाच्या लोकांना, प्रतिनिधींना घरी बोलून त्यांनी प्रत्येकाशी चर्चा केली. आणखी एक किस्सा सांगतो. आपल्याकडे ब्रेकिंग न्यूज खूप चालतो. आता काल मोदींची इथे आमदारांची बैठक झाली, सगळ्यांचे मोबाईल काढून घेतले. 6 तासाशिवाय जास्त काळ मोबाईल नसताना आमदारांना राहावं लागले. कदाचित पहिल्यांदा घडलं असेल अशी काही घटना, बरोबर आहे. आणि मोदींनी सांगितल्यातली एकही गोष्ट बाहेर आली नाही पाहिजे. आता त्या बैठकीमध्ये शिवसेना राष्ट्रवादीचे लोक होते, आमदार होते, त्यांनी काही गोष्टी सांगितल्या, त्यामुळे 4 गोष्टी कळल्या. पण भारतीय जनता पार्टीचे लोक बोलायला, तोंड उघडायला तयार नव्हते. एक दबाव होता. पण मला सांगा की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना माझ्या माहितीप्रमाणे शिवसेनेच्या मुंबईतल्या सगळ्या शाखा प्रमुखांचे वर्षावरती बैठका झाल्या आहेत. एकदा नाही 2 वेळा झाल्या होत्या. कधी कुठे न्यूज नाही आली, कुणाला ब्रेकिंग न्यूज कळली नाही किंवा ती न्यूज वाटली नसावी. आय डोंट नो काय ते. शिवसेनेमध्ये खूप सिस्टमॅटिकली काम चालतं. उद्धव ठाकरेंचा दबदबा हा आजही कायम आहे. इलेक्शन येतात जातात, पडणं उडणं, कमी जास्त जागा येणं हा एक वेगळा विषय आहे. हे मी नाही म्हणत, वाजपेयींपासून भले नेते बोलून गेले, सत्ता येते जाते. पण आज संघटना आहे का यांच्याकडे, तर संघटना आहे. उद्धव ठाकरेंकडे पूर्ण ताकदीने संघटना आहे. ती फोडण्याचे अनेकांनी जंगजंग प्रयत्न केले. शिवसेनेतून अनेक लोक फुटले, अनेक लोक बाहेर पडले. राज ठाकरेंनी स्वतःचा पक्ष काढला, नारायण राणे फुटले, नारायण राणेंनी पक्ष काढला, नंतर पक्ष विसर्जित केला. सगळ्या गोष्टी झाल्या पुढच्या काळात. एकनाथ शिंदेनी बंड केलं. शिवसेना पक्ष आणि चिन्ह दोन्ही त्यांना मिळालं. निवडणूक आयोगाने बहाल केलं. पण म्हणून शिवसेना संपली का, तर अजिबात संपली नाही. आणि तेच उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं. कारण शिवसैनिक हा प्राण आहे, शाखा हे त्यांचं हृदय आहे, जे तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे. तर ते हृदय आजही धगधगतं आहे. तिथे हात नाही लावू शकले कोणी, तिथे हार्ट अटॅक आलेला नाही आहे, तिथे एन्जिओप्लास्टी करायची अजून वेळ आलेली नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. शिवसैनिकाला शाखेमध्ये नेमकं काय काम असायचं? एक म्हणजे हे जे सगळे लोकल प्रश्न आहेत ना, कौटुंबिक असतील, नागरी सुविधांसंदर्भातल्या काही तक्रारी असतील वगैरे, त्याचं फक्त निवारण करत राहणं हे त्यांची कामं असायची, की पक्षाचा जो मूळ अजेंडा आहे तोही जास्तीत जास्त राबवणं, म्हणजे सुरुवातीला मराठीचे मुद्दे, कालांतराने आलेला हिंदुत्वाचा मुद्दा, तेही राबवणं त्यांचं काम असायचं. शाखांमध्ये जाऊन शिवसैनिक काय करायचं नेमका? मी स्वतः शाखांमध्ये अनेकदा जाऊन या सगळ्या गोष्टी बघितल्या आहेत, जवळून बघितल्या आहेत. अलीकडच्या काळात थोडं कमी जाणं होतं, पण अलीकडच्या काळात ते काही शाखांवरती मी जातो. आता टेक्नॉलॉजीचा बदल आहे ना, हा बदलाचा एक थोडा फरक पडतो. लोकांमध्ये चर्चा तेव्हाही इलेक्शनविषयी व्हायच्या, महानगरपालिकेच्या इलेक्शन त्यावेळेला प्रामुख्याने बघा 80च्या दशकापर्यंत 85च्या दशकापर्यंत शिवसेना प्रामुख्याने फक्त महानगरपालिका लढायची. विधानसभा लोकसभेचा विचारच कोण करायचं नाही. लोकसभेला उभं राहायला सुद्धा कोण तयार नसायचो. माझं विधान कोणालाही तुम्ही विचारू शकता, जुन्या काळातल्या शिवसैनिकांना कोणी आजही सांगतील लोक, त्या काळामध्ये लोकसभा लढायची कोणाची तयार नव्हती. मला नगरसेवक बनायचे, मुंबईमध्ये नगरसेवक बनायचं हीच मुंबईतल्या शाखेतल्या माणसाची इच्छा असायची. त्या काळामध्ये नगरसेवक, शाखा प्रमुखाचा नगरसेवक झाल्यानंतर तो पहिली टर्म सगळा नीट अभ्यास करण्याचा प्रयत्न करायचा, समजून घ्यायचा. दुसऱ्या टर्मला तो एखादं पद मागायचा, म्हणजे समिती मागायचा. हळूहळू 3ऱ्या-4थ्या टर्मला त्याला अध्यक्षपद पाहिजे असायचं, एक मानाचं पद पाहिजे असायचं. अशी ती एक रचना होती, पण ती व्यवस्थित पद्धत होती. आणि बाळासाहेबांचं बारीक लक्ष असायचं. बाळासाहेब पेपर वाचून त्या भागातल्या सूचना द्यायची, की इकडे हा कचरा दिसतो, इथे पेपरमध्ये टीका झालेली आहे, जाण तिकडे काम कर. आता टेक्नॉलॉजी खूप बदलली आहे. आता सगळ्याच गोष्टी बदलत चालल्या आहेत. टेक्नॉलॉजीमुळे महत्त्वाच्या गोष्टी मी उद्धव ठाकरेंचं पण सांगतो. ज्यावेळेला उद्धव ठाकरेंनी टेकवर संपूर्णपणे केलं, दर महिन्याला उद्धव ठाकरे महापौर बंगल्यावरती महानगरपालिकेचा त्यांचा जो अजेंडा असायचा किंवा जे जाहीरनामे असायचे, वचननामे असायचे, ती कामं कशी होत आहेत हे प्रशासनाबरोबर बैठक घ्यायची. त्या बैठकीला महापौर, स्थायी समिती अध्यक्ष ही सगळी मंडळी असायची. असं नव्हतं की होत नव्हतं.
फक्त त्यांना शिवसेनेच्या बाबतीत मला जो एक दिसलं ते असं की त्यांना प्रसिद्धी माध्यमं चालवता नाही आली, प्रसिद्धी नीट घेता नाही आली. प्रसिद्धीत ते कालही कमी होते, आजही कमी आहेत आणि उद्याही कमी राहतील. त्याच्यात थोडं त्यांनी बदल करणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये बाकीचे पक्ष असतील, काँग्रेस असेल, भारतीय जनता पार्टी असेल, वेगळे पक्ष हे खूप पुढे गेलेले आहेत. ते तिथे शिवसेना कमी पडली. काम केलं नाही का? काम केलं. मुंबई नीट ठेवली नाही का? नीट ठेवली. मुंबईमध्ये 80,000 कोटी रुपये सेफ डिपॉझिटमध्ये राहिले ना त्याच्यातनं. त्यातलेच मधल्या काळात एकनाथ शिंदेनी वापरले ना, काही सरकारच्या तिजोरीतनं काढून दिले नाहीत ना. मग त्या सुधारणा ठाण्यात का नाही झाल्या? आता आपण 3 नेते खरं तर पाहूया. एक अर्थात बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे आणि आता एकनाथ शिंदे सुद्धा बघायला हवं, कारण ते एका शिवसेनेचे शेवटी मुख्य नेते आहेत. मधल्या काळामध्ये श्रीकांत शिंदेनी एक शाखा संपर्क अभियान हाती घेतलेलं होतं. माझ्या मते एक विधानसभा निवडणुकांच्या वर्षभर आधी त्यांनी ते हाती घेतलेलं होतं. अशी अभियानं घ्यायची गरज मुळात त्या काळात बाळासाहेबांना कधी भासलेली होती का? म्हणजे जो मुळात असा दावा केला जातोय की त्यावेळेला शिवसेनेचं केंद्रस्थान हे शाखा असायचं, शिवसेना भवन किंवा मातोश्री हे नसायचं. आणि आता उलट झालेलं आहे की आता सगळं उद्धव ठाकरेंच्या त्यांच्या अवतीभोवती सगळ्या गोष्टी केंद्रित झालेल्या आहेत आणि शाखा मात्र खाली ओस पडलेल्या आहेत वगैरे वगैरे. आणि प्लस इकडे एकनाथ शिंदे सुद्धा आहेत की ज्यांच्या पक्षाला शाखा संपर्क अभियान हाती घ्यावी लागतात. तर असं खरोखर बाळासाहेब ठाकरे ते आता मध्ये उद्धव ठाकरे आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदे, शाखा आणि त्या पक्षाचा तो मुख्य नेता, यांचं नातं नेमकं कशा पद्धतीने राहिलेलं होतं? राहिलं होतं. हा, म्हणजे तेव्हापासून ते आतापर्यंत कसं? नाही, त्या काळामध्ये बाळासाहेबांना शाखा प्रमुखांपासून कोणी थेट भेटू शकायचं. तो काळ वेगळा होता. कारण कसं होतं, महानगरपालिका केंद्रित मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक अशीच एक शिवसेनेची मर्यादित बांधणी होती. महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे तशा अर्थाने शिवसेना रुजली नव्हती, पसरली नव्हती. काही प्रमाणात काही ठिकाणी होती. पण जेव्हा हिंदुत्वाच्या लाटेवरती भारतीय जनता पार्टीवर युती होऊन स्वार झाले ज्यावेळेला आहे लोक, त्याच्यानंतर शिवसेना महाराष्ट्रात पसरत गेली. पूर्ण महाराष्ट्रात पसरताना त्यांच्या लक्षात आलं, मग संपर्क नेते, संपर्क प्रमुख, संपर्क अभियानं पूर्ण महाराष्ट्रात तेव्हाही राबवली जात होती. ती गरजच होती, त्याशिवाय ती बांधणी होऊ शकली नसती. कारण असं आहे ना की प्रत्येकाला सत्ता पाहिजे, सत्तेत जायचं, निवडून यायचं. त्यामुळे वेगळ्या राजकीय पक्षाचे लोक सोयीनुसार त्यावेळेला मराठवाड्यात असेल, विदर्भात असेल, शिवसेनेशी संपर्कात येत होते. मग ते काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, वेगळ्या पक्षाची होती. ही सगळी माणसं येत होती आणि खरंच आपली आहेत का, आपली राहणार आहेत का, निवडून येऊ शकतात का, या सगळ्या गोष्टींसाठी चाचपणी करणं, अभियानं तपासणं, तिथे यंत्रणा वाढवणं, संघटना रुजवणं, यासाठी अशा प्रकारची अभियानं ही गरज होती, तेव्हाही होती, आजही आहे. त्यामुळे त्यात काही चूक नाही आहे. अशी ती करावीच लागतात ती. आणि त्याप्रमाणे तेव्हाही ती झाली होती, नंतरच्या काळातही झाली होती. बाळासाहेबांनी वेळोवेळी वेगळी अधिवेशनं घेतलेली आहेत ना, वेगळी अभियानं राबवली होती. आता परिस्थिती तुम्ही शाखांची जिथे म्हणता की ओस पडलं वगैरे, तर मी तुम्हाला जबाबदारीने सांगतोय, टेक्नॉलॉजीमुळे आता ओस पडणं हा प्रकार नाही आहे. पूर्वी सगळेजण संध्याकाळी शाखेत जमायचे नोकरी संपल्यानंतर, 6 ते 8, 9, 10 आणि सकाळचा एक बराचसा वेळ, हा सगळा वेळ लोक आवर्जून येऊन शाखेत थांबायची. आजही शाखेमध्ये काही प्रमाणात येतात. आज तुम्हाला जुने शाखाप्रमुख दिसतील, शिवसैनिक दिसतील, जुने जे रिटायर झालेले आहेत बऱ्यापैकी. तो वर्ग आजही येऊन तिकडे बसतो. कित्येक लोक तर काठी टेकत टेकत पण येणारा एक वर्ग आहे. ह्याचा अर्थ शिवसेनेतला तरुण संपला आहे का? तर तुम्हाला तो दिसणार नाही. फक्त टेक्नॉलॉजी झाली. आज काय झालं आहे, व्हॉट्सअपवरती मेसेज जातात, 2 मिनिटांमध्ये मेसेज पोचतात. तुम्ही जर बघितलं तर उद्धव ठाकरेंची, आदित्य ठाकरेंची जी काही भाषणं असतील किंवा सगळ्या लोकांच्या क्लिप्स असतील किंवा त्यांना जे संदेश पाठवायचे असतात, ते टेक्नॉलॉजीमुळे ते बरोबर शाखा प्रमुखांना, विभाग प्रमुखांकडनं उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख बरोबर त्या पद्धतीने ते जातात आणि त्या पद्धतीने खाली रोटेट होत जातात आणि सर्व थरात ते पसरलं जातं. आवश्यकतेनुसार शाखा प्रमुख त्याच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सगळ्यांना बोलावून घेतो, मेसेज पाठवतो, कुठले मेसेज पाठवायचे. टेक्नॉलॉजीमुळे काय झालं आहे, टेक्नॉलॉजीमुळे आता बघा, आपण वर्क फ्रॉम होम पण करतो ना. म्हणजे आपण केलं तर ते ओके, पण ते शिवसेनेने केलं तर ते चुकीचं. तर असं नाही आहे. शिवसेनेच्या शाखा आजही अस्तित्वात आहेत. त्या शाखांमध्ये लोक गरजेनुसार येतात. वर्क फ्रॉम होम नाही म्हणता येणार, पण आज टेक्नॉलॉजीमुळे काम सोपं झालं आहे असं मी म्हणू शकेन. आणि त्याचा ॲडव्हान्टेज आता आदित्य तरुण आहे, तर आदित्यने त्याचा अधिक प्रभावीपणे वापर केला. उद्धव ठाकरे आजही लोकांना भेटत असतात, आदित्यही भेटत असतो. पण बाळासाहेबांचा काळ वेगळा होता. त्या काळात ही टेक्नॉलॉजी नव्हती. आज मोबाईल आहे, इतक्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही कॉल घेऊ शकता, सगळ्या गोष्टी करू शकता, कॉन्फरन्स घेऊ शकता, कुठूनही कोणाशी संवाद साधू शकता. तर त्याचा ॲडव्हान्टेज बदलत्या वातावरणामध्ये प्रत्येक पक्ष घेतो आहे, तो शिवसेनाही घेते. त्यामुळे शाखा ओस पडल्या वगैरे या म्हणण्याला काय अर्थ नाही. ओस पडल्या कधी होईल, जेव्हा तुम्हाला खाली कार्यकर्ता मेळाव्याला याला त्याला दिसणार नाही आणि भाड्याने माणसं आणायला लागतील, तेव्हा तुम्ही म्हणू शकता. मतांची टक्केवारी कमी जास्त होत असते. बघा, तुम्ही बाळासाहेबांच्या काळातही शिवसेना कधी एक हाती सत्तेमध्ये आलेली नव्हती. 85चा एक अपवाद उघडला तर, म्हणजे मुस्लिम लीगपासून, प्रजा समाजवादी पक्षापासून वेगळ्या पक्षांबरोबर युत्या आघाड्या बाळासाहेबांनी भरपूर केलेल्या आहे. तसं भाजपाने पण केलेलं आहे.
त्यांनी काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती चालली. आजही जे 2 लोक आहेत त्यांनी भाजप संपवा, RSS संपवा सांगितलं होतं. त्यामुळे तसं काही नसतं. आज एकनाथ शिंदे त्यांची शिवसेना आहे, त्यांनी ठाण्यामध्ये त्यांचा वर्चस्व आहे, कोकण पट्ट्यापर्यंत त्यांचा वर्चस्व आहे. मुंबईमध्ये शिवसेनेला अजून तरी प्रॉब्लेम नाही. ठाण्यात आज मोठ्या प्रमाणामध्ये शाखांमध्ये मी बघतोय आहेत ना, दोन्हीकडे कार्यकर्ते आहेत, बसलेले असतात, दिसतात. आता असं आहे की टेक्नॉलॉजी वापरतो, मोबाईल लहान लहान पोरं वापरतात, अडाणी लोक वापरतात मोबाईलवर. जुन्या काळात ज्या वेळेला एक संघटना फुलवायची होती आणि त्याच्यानंतर पक्षाची त्याचं रूपांतर झालं आणि त्याच्यानंतर पक्ष वाढवायचा होता, त्यावेळेला जे शाखेमध्ये काम होत होतं ते आजही शाखेमध्ये होताना तुम्हाला पाहायला मिळतं. हा प्रश्न परफेक्ट आहे तुमचा. शिवसेनेच्या शाखेमध्ये काम चालतं का? हो, नक्कीच चालतं. तुम्ही आवर्जून शाखांमध्ये जा आणि त्यांना विचारा तुम्ही काम काय करता वर्षभर. साधारण शिवसेना पक्षप्रमुखांकडनं, पक्षाकडनं वर्षानुवर्ष बाळासाहेबांच्या काळापासून साधारण 12 प्रकारचे कार्यक्रम वर्षामध्ये राबवले जातात. मग त्यात रक्तदान शिबिरं असतील, पुढच्या काळामध्ये आता बाळासाहेबांची जयंती असेल, महासाहेबांची जयंती असेल, त्या अनुषंगाने लोकार्पणाचे कार्यक्रम असतील, वह्या वाटप असेल, पुस्तक वाटप असेल, अनेक उपक्रम त्या पद्धतीने वर्षभरामध्ये 12 उपक्रम तर स्थायी राबवले जातातच. वर्षातून 2 वेळा रक्तदान शिबिर होतात त्यांची. अनेक लोक मग कधी ॲम्ब्युलन्सचा कार्यक्रम करा, याच्याकरता निधी जमवा, वेगवेगळे कार्यक्रम, वेगळे उपक्रम आजही होतात आणि त्यातून आजही समाजाशी नाळ जोडली जाते. मुंबईमध्ये ॲम्ब्युलन्स पाहिजे, रुग्णवाहिका पाहिजे, शिवसेनेची ॲम्ब्युलन्सच कायम धावली आहे. रक्त पाहिजे, ओव्हर द इयर्स पिढ्यानपिढ्यांना रक्ताचा पुरवठा शिवसेनेने केलेला आहे. त्यात एकनाथ शिंदे पण आले. एकनाथ शिंदे दरवर्षी 31 डिसेंबरला दुनिया धांगडधिंगा घालण्यामध्ये किंवा नवं वर्ष साजरं करण्यामध्ये घालतात. एकनाथ शिंदे 31 डिसेंबरला रात्रभर रक्तदानाचा कार्यक्रम करतात ठाण्यामध्ये. आजही कधी चुकलेलं नाही आहे. असंख्य कार्यक्रम एकनाथ शिंदे शिवसैनिकच आहेत. ठीक आहे, आज परिस्थिती दोघंही एक बाहेर पडल्यावर हा वेगळा भाग झाला, पण शिवसैनिक म्हणून वर्षभरामध्ये शाखांवरती निश्चित नीटप्रमाणे कार्यक्रम होतात. आता काय झालं माहिती का, की लोकांची मानसिकता बदलत गेली, राजकारणाचे पोत बदलत गेले. सोयीनुसार हिंदुत्व, सोयीनुसार बेरोजगारी, सोयीनुसार हिंदू मुस्लिम, बटेंगे तो कटेंगे सगळं येत गेलं. लोक मेस्मराईज होत चालले. तुम्हाला मी आवर्जून सांगतो, डॉलर जेव्हा 58 रुपये होता तेव्हा सुषमा स्वराजनी पार्लमेंटमध्ये भाषण केलं, रुपया गिर नहीं आ रहा है, देश की प्रतिष्ठा गिर रही है. आज डॉलर कुठे गेला? 86-87 रुपयावर गेला आहे. पुढे सेंचुरी मारेल. आता प्रतिष्ठा नाही गिरत. महागाई कुठे गेली, बेरोजगारी कुठे गेली, जी आश्वासनं दिली त्याचं काय झालं? प्रॉब्लेम हा झाला आहे शिवसेनेमध्ये ज्या पद्धतीने म्हणजे उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये प्रवाहाबरोबर जाऊन त्यांनी ज्या प्रकारे तयार होणं गरजेचं होतं शाखा प्रमुखांनी किंवा वरच्या लेवलला ज्या टीम तयार करणं गरजेचं होतं, त्यात ते कमी पडले अभ्यास करण्यामध्ये. इकॉनॉमीचा अभ्यास असेल, वेगळ्या विषयांचा अभ्यास असेल, अभ्यासपूर्ण मांडणी करणं असेल, अभ्यासपूर्ण आक्रमकपणे विरोधकांवरती जाणं, जो कोणी तुमचा विरोधक असेल, ह्याच्यामध्ये शिवसेना पूर्णपणे कमी पडली. आज शिवसेना फुटल्यानंतर जी माणसं फुटून बाहेर पडली, मग ते केसरकर असतील किंवा जे कोणी असतील, ही सगळी माणसं सुंदर प्रकारे बोलत आहेत ना. म्हणजे शिवसेनेत असताना का बोलू दिलं जात नव्हतं, हा माझाही प्रश्न आहे. आज शिवसेनेकडे एकच संजय राऊत वगळला कोणी प्रवक्ता नाही का? का बोलू दिलं जात नाही फारसं? का अनिल परब तोंड उघडत नाही? का अनिल देसाई तोंड उघडत नाही? अनेक लोक तुम्ही नव्याने तयार का करत नाही? हा माझा प्रश्न आहे. ह्याच्यातनंच हा माझा प्रश्न नाही, हा सामान्य शाखेत नाही, शाखा प्रमुखाला पडलेला प्रश्न आहे. पण शिवसेनेचा बेस आजही शाखा आहे. शाखांची बांधणी घट्ट आहे. मधल्या काळात जो त्यांनी ड्राईव्ह घेतला होता, वेगळे निरीक्षक मुंबईकरता खास करून नेमले होते महापालिकेच्या दृष्टिकोनातून, की आपण 29 महानगरपालिका, पण मुंबई महानगरपालिका शिवसेनेचा प्राण आहे प्रामुख्याने. मुंबई गेली की संपलं सगळं, असं एक भावना आजही शिवसैनिकांमध्ये किंवा नेतृत्वामध्ये आहे. सो मुंबई टिकणं गरजेचं आहे महापालिकेच्या दृष्टिकोनातून. तर त्या दृष्टिकोनातून नेमकं आपल्याकडे काय हे बघण्याकरता 5-6 निरीक्षक नेमले. त्याच्या माध्यमातून शाखांची त्यांनी पूर्णपणे तपासणी केली. विभाग प्रमुख जागेवर आहे, उपविभाग प्रमुख जागेवर आहे, शाखा प्रमुख जागेवर आहे, गटप्रमुख जागेवर आहे, इमारत प्रतिनिधी जागेवर आहे. 55,000 लोक व्यवस्थित जागेवर आहेत आणि त्यांचे मेळावे आता होतील पुढच्या काळात. त्यातनं संजय राऊत जे काही बोलले, संजय राऊत बोलतात म्हणजे उद्धव ठाकरेंनी सांगितल्याशिवाय ते बोलूच शकत नाही. फक्त त्यांची भाषा वेगळी असू शकते. बरं, तुम्ही नेत्यांचा उल्लेख केलात म्हणून की शाखेने नेते कसे घडवलेले आहेत याआधी बाळासाहेबांपासून ते मधल्या काळापर्यंत, आणि नंतर ती गोष्ट कुठेतरी थंडावली असं वाटतं का? म्हणजे आज आता जर प्रश्न बघायचा झाला तर शिवसेनेमध्ये कुठला असं नवीन नेता तुम्हाला दिसतोय? एक वरुण सरदेसाई आपण अपवाद वगळू, कारण तो काही शाखेतनं तयार झालेला नेता नाहीये तसा, पण
तो एक अपवाद वगळला तर असा नवीन पिढीतला नेता म्हणून आदित्य ठाकरे, त्याच्यानंतर वरुण सरदेसाई, नव्यानं आलेल्या एक सुषमा अंधारे वगैरे असे काही अपवाद. सुषमा अंधारे सुद्धा अगदी बाहेरूनच शाखेतलं आले. उदाहरण त्याला नाही काही ते. संबंध नाही. तर हा प्रश्न त्या निमित्ताने पडतो ना. पण हेच आपण जर ओरिजिनल शिवसेनेची फळी पाहिली तर ते सगळे असेच आहेत की जे तळागाळातली लोक होती, शाखांमध्ये कामं करत करत हळूहळू ते सगळे हायरार्की वाईज वर येत गेले आणि आज ते सगळे नेते मंत्री वगैरे झालेले आहेत. तर हे आता होत नाहीये का? ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी कमी पडत चाललेल्या आहेत का? कसं कमी पडेल मला सांगा. आता हे सगळे जे मधल्या काळात एकनाथ शिंदेपासून जेवढे सगळे मंत्री फुटले, बाहेर गेले, हे काय हवेतनं तयार झाले होते का? एकनाथ शिंदेना नेता कोणी केलं? एक्झॅक्टली. म्हणजे त्या त्या काळापासून नाही आहे. आता परत मध्ये थंडावलंय का? कसं थंड होईल? आता झाले 2च वर्ष झाली फाटाफूट होऊन, 2.5 वर्षच झाली आहे. मी पुढची पिढी म्हणते. पुढची पिढी ना. आता आता आधी त्यांना कारण की कसं सावरायचंय आहे की आता आपण जर पाहिलं तर हे सगळा एक गठ्ठा जो तिकडे गेला की जे सगळे शाखांमधनं तयार झालेली बऱ्यापैकी माणसं होती ती सगळी तिकडे शिंदेसोबत गेल्यानंतर इथे उद्धव ठाकरेंना सगळे एक नवीन फळी वर आणायची बघा. होती, आता तयार कसं झालं, करायची. बाळासाहेबांच्या काळामध्ये बाळासाहेबांना मिळालेली माणसं ही वेगळ्या पठडीतली होती. मराठी माणसासाठी लढण्याकरता एकवटून आलेली, कुठल्याही स्वार्थाशिवाय एकत्र आलेली माणसं होती. मग त्यात मनोहर जोशी असतील, दिवाकर रावते असतील, नारायण राणे असतील, किंवा सगळीच माणसं आपण घेऊ, दत्ताई नलावडे वगैरे, ही सगळी जी माणसं, सुधीर जोशी, मनोहर जोशी सगळी झाली त्याच्यामध्ये. लीलाधर डाके आले, हे एका इव्हन गजानन कीर्तीकर, एका तळमळीतनं एका भूमिकेतनं ही सगळी माणसं आली होती. बाळासाहेबांनी त्यांच्या कुवतीनुसार त्या लोकांवर त्या जबाबदाऱ्या दिल्या, त्या जबाबदाऱ्या त्या लोकांनी यशस्वीपणे पार पाडल्या. बाळासाहेबांनी त्यांना फ्रीडम पण दिलं. स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून अफाट काम झालं, ज्याच्यातनं मध्यमवर्गीय माणूस जोडला गेला शिवसैनिकांबरोबर, शिवसेनेशी बाळासाहेबांची, बरोबर आहे. शाखा प्रमुखाच्या माध्यमातून तळागाळातला माणूस राड्या संस्कृतीमधनं अडचणीच्या काळामध्ये उभी पडणारा माणूस, अगदी रुग्णालयापासून, ॲम्ब्युलन्सपासून, रक्तदानापासून घरातल्या प्रश्नांपर्यंत प्रत्येक गोष्टीवरती मदत करणारा शाखा प्रमुख म्हणून शिवसेनेशी गोरगरीब, झोपडपट्टी किंवा तळागाळातला वर्ग जोडला गेला. मध्यमवर्गीय माणसाला जोडलं ते लोकाधिकार समितीने जोडलं. आणि त्याच्या पुढे राजकारणात तयार झालेली पुढची जी पिढी हळूहळू जी घडत गेली, मनोहर जोशी घडले, सुधीर जोशी घडले, मग पुढे सत्ता आली, मनोहर जोशी मुख्यमंत्री बनले, हा एक पिढी झाली. त्याच्या पुढच्या पिढ्या जेव्हापासून उद्धव ठाकरेंनी टेकओव्हर केलं त्याच्यानंतरचा सगळा एक आज जो अगदी अनिल परबपासून सगळी माणसं जी आहेत, अगदी एकनाथ शिंदेपर्यंतची सगळी माणसं ती बाळासाहेबांच्या काळापासून होतीच ना, हे मान्य केलं. तरी नेतृत्व म्हणून घडवण्याचं काम पुढची पिढी जेव्हापासून उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष बनला तेव्हापासून त्यांनी सिस्टमॅटिकली तयार करायला सुरुवात केली. त्यांनी जी माणसं तयार केली ते परत मी तेच सांगतोय की त्यांनी मला जे उद्धव ठाकरेंचं म्हणणं होतं त्यानुसार ते जे मला 1दा 2दा 3दा 4 वेळा माझं हेच प्रश्न मी त्यांना विचारले होते आणि 4ही वेळा त्यांचं उत्तर तेच होतं की मी काळाच्या गरजेनुसार शिवसेनेमध्ये आवश्यक ते बदल केले. आता राडेबाज लोक नको आहेत. आता आपण सत्तेत आहोत तर सत्ता चालवणारी आणि त्या सत्तेचे फायदे लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवणारी पिढी मला पाहिजे. मग जी हुशार असेल, एलिट असेल, कशी असेल, पण त्यांना सत्ता राबवता आली पाहिजे. मी दगड देतो हातात, ते इमारत बांधण्यासाठी देतो, किल्ले बांधण्यासाठी देतो. आता मारायचे कोणाला? सत्ता माझी आहे, तुम्ही मारू कोणाला दगड? हा त्यांचा प्रश्न होता. त्या दृष्टिकोनातून त्यांनी शिवसेनेची घडवण तयार केली. 2014 नंतरचं म्हणणं आहे. नाही आधीच, त्याच्याही आधी. खूप आधीपासून 95 ते 99च्या दरम्यान. नाही 98 पासूनचं. 98 साली माझ्या पहिल्यांदा म्हणजे बऱ्यापैकी आम्ही जवळ आलो. 2004 साली जेव्हा मी त्याच्याशी या विषयावरती बोलायला सुरुवात केली होती की नाही आज संपत चालली आहे राडेबाज, तुमची ताकद संपत चालली आहे, मुंबई बंद करण्याची तुमची ताकद नाही राहिली आहे, असं कधी कधी मी त्यांना विचारायचो, डिवचायचो प्रश्न विचारून. त्यावेळेला त्यांची उत्तर ही असायची आणि तेव्हापासून ती आजही तीच उत्तर आहेत. उत्तरांमध्ये बदल नाही पडला त्यांच्या. म्हणूनच ना कुठेतरी ती स्पेस मनसेला कॅप्चर करता आली. आली ना. मनसे राडे घालायला लागली, हो. मनसे बंद पाळायला लागली आणि त्याच्यातनं त्यांना 13 आमदार निवडून आणता आले ना. मग पुढे काय झालं? कारण आज ती त्याच्यामध्ये पण त्यांनी ती कंटिन्युटी नाही ठेवली आज ना. ती पण काळाची- आज मनसे काय दावा करते की मराठी माणसावर अन्याय झाला की लोक पहिले मनसेकडे येतात म्हणून. हो बरोबर आहे ना. सगळ्याच शेवटी शिवसेनेतनंच तयार झालेली ही पिढी आहे, शिवसैनिकांचीच पिढी आहे, बाळासाहेबांच्याच विचारांवर घडलेली हे सगळी मंडळी आहेत. मग राज ठाकरे असेल, एकनाथ शिंदे असेल, उद्धव ठाकरे असेल, जे कोणी आहेत ते. सो बेस त्यांचा मराठी माणूसच राहणार आहे. मराठी माणसाला सोडल्यानंतर त्यांच्या हातात काय राहणार आहे? हिंदुत्वाच्या वाटेवरती जाऊन शाल पांघरून वगैरे सगळ्यांनी बघितलं ना. राजने शाल पांघरली, सगळं हिंदू हृदय सम्राट म्हणजे काय हिंदू काय त्याला काहीतरी हिंदू जननायक वगैरे सगळं नाव देऊन बघितलं ना. नाही ना चाललं ते. तुमचा बेस जर मुंबईत आहे तर मराठी माणूस मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक तुम्हाला मराठी माणूस हा टिकवावाच लागणार आहे. साऊथमध्ये ते त्यांची भाषा, कर्नाटकमध्ये त्यांची भाषा, प्रत्येकजण आपापल्या भाषेच्या अनुषंगाने चालत राहिलेत ना. त्यामुळे तो बेस त्यांना ठेवायलाच लागणार आहे सगळ्यांनाच, जो उद्धव ठाकरे नाही ठेवायचा आहे. आता काँग्रेसबरोबर युती केली म्हणजे एकदम संपलं असं जे काय भाजपने जे काय तयार केलं त्याच्यामध्ये मराठी माणूस पडला, मतांमध्ये फरक पडला, इलेक्शनमध्ये फटका पडला. भारतीय जनता पार्टीकडे आज एका वेळेला बोलायला 10, 15, 20 तोंड आहेत. शिवसेनेकडे दाखवा मला.
चॅनलवर, पण कुठे येतात बोलायला कोण? बोलण्याकरता अभ्यासही लागतो, अभ्यासही नाही यांच्याकडे. बरं गृहपाठ करून घ्या त्यांच्याकडनं नसेल तर. विषयाचे आता मुंबईचे प्रश्न आहेत, तर मुंबईच्या प्रश्नांवरती तुम्ही बोलणाऱ्या टीम तयार करायला पाहिजे शिवसेनेने. कार्यकर्ता आहे, मतदार आहे, मतदान करणार, ती टक्केवारी तुमची आहे ती आहे, ती मिळतील, ती कमी जास्त होईल थोडीफार. पण निवडून येण्याकरता जे लागतं गणित, ते गणित जर तुम्हाला बनवायचं असेल तर त्या प्रकारे 2 प्रकार असतात. एक असतं राजकीय वातावरण त्यावेळेला तयार जे होईल ते, जसं तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की संविधान हा मुद्दा आला अचानक आणि एकदम वातावरण फिरलं, अबकी बार 400 पार, आणि लोक त्या 400वरती अडकून पडले होते. म्हणजे भारतीय जनता पार्टीला स्वतःला कल्पना होती की हे नव्हतं, पण त्यांनी 400चा नारा दिल्यानंतर भाजपला किती खाली आणणार लोक, मीडियाही खाली आणायला तयार नव्हती की भाजप 240वर येईल, पटतच नव्हतं मीडियाला सुद्धा, कारण भाजपने चालत तशा प्रकारे खेळली होती. ते संविधानाने एका मिनिटामध्ये त्याचं सुपडं साफ झालं आणि ते त्यांना शेवटी अंदाज यायला लागला. बरं, त्यात पुन्हा वैयक्तिक टीका त्यांनी केली. शरद पवारांना त्यांनी काय ते भटकती आत्मा म्हणाले, उद्धव ठाकरेला नकली संतान म्हणाले. यावेळेला तुम्ही विधानसभेमध्ये आवर्जून बघा, विधानसभेमध्ये वैयक्तिक टीका कुठेही झालेली नाही, कोणीही केलेली नाही. अनेक गोष्टी आहेत, अनेक फॅक्टर आहेत त्याच्यामध्ये. हे त्यांच्या बाजूने झालं, पण जे तुम्ही म्हणालात की एक अभ्यासू फळी असायला हवी, म्हणजे आता भाजपमध्ये जर आपण पाहिलं तर एक विशिष्ट टीम आहे की जी फक्त आरोप करते, म्हणजे घोटाळ्यांच्या संदर्भामध्ये. मग एक विशिष्ट टीम आहे की जी फक्त आणि फक्त हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पॉपअप होते, म्हणजे अदरवाईज ते गायब असतात, पण हिंदुत्वाचा कुठला मुद्दा आला की मग बरोबर राम कदम बोलणार, मग नितेश राणे बोलणार, ते बरोबर त्या वेळेला बोलणार. लीगल गोष्टींसाठी त्यांचे बोलणारे वेगळे नेते आहेत की आशिष शेलार मग बोलणार, स्वतः फडणवीस सुद्धा त्याच्यामध्ये बोलणार. सो अशी प्रॉपर त्यांच्याकडे त्याचं सेग्रिगेशन झालेलं, विभागणी झालेली आहे की कुठल्या मुद्द्यावर कोणी कुठे काय बोलायचं आहे. आणि त्याच सोबत ज्या पद्धतीने त्यांचं एक संघटन आहे, संघटनेवर जेवढा त्यांचा भर असतो तिकडे RSSचं सुद्धा आहे, पण त्याच पद्धतीने त्यांच्या वॉर रूम्स सुद्धा आहेत. या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी शिवसेना कमी पडते का? आणि ठीक आहे, उद्धव ठाकरेंना त्या स्टाईलची एक वेळेस आपण म्हणू शकतो की माहिती नाही, पण उद्धव ठाकरेंची पण पुढची पिढी आता आलेली आहे. आदित्य ठाकरे असतील, तेजस ठाकरे असतील, पण वरुण सरदेसाई असतील, पण या सगळ्यांच्या मार्फत सुद्धा नव्या काळानुसार जे बदल करणं गरजेचं आहे किंवा एक पॅरलल व्यवस्था तयार करणं गरजेचं आहे शाखांसोबत, ते करण्यामध्ये सुद्धा कमी पडतात का? बघा, मी या बाबतीत तुमच्या मताशी 100% सहमत आहे, कारण मी हे बघतोय की तशा प्रकारची रचना हे आजही करायला तयार नाहीत. आजही सगळं पक्ष नेतृत्व केंद्रित संपूर्ण शिवसेना चाललेली आहे, जी पहिल्यापासून चालत बाळासाहेबांच्या काळामध्ये चालत होती, तशीच ती पद्धत आजही चालू ठेवलेली आहे. खाली केडर तयार करायला पाहिजे, वेगळ्या रचना तयार करायला पाहिजे, हे सगळं जे होणं अपेक्षित आहे ते आजही होताना दिसत नाही. जो संवाद नेतृत्वाचा या वेगळ्या कॅटेगरींची पाहिजे, वेगळ्या पद्धतीची रचना तयार करण्याची गरज आहे, जर तुम्हाला राजकारणामध्ये टिकायचं असेल तर ती होताना दिसत नाही अजूनही प्रभावीपणे. टेक्नॉलॉजीचा वापर करता किंवा करतात, टेक्नॉलॉजीनं तुम्ही मेसेज पाठवता, पण माणसं जी घडवायला पाहिजे, ज्या प्रकारची घडवायला पाहिजे, ती घडवण्यामध्ये शिवसेना पूर्णपणे आज कमी पडते. आणि ती फुटीनंतर जे नेते गेले ते नेते घडायला वेळ लागला होता ना. हे काय एका रात्रीत एकनाथ शिंदे नाही घडले. एकनाथ शिंदेने 18व्या वर्षापासून 16व्या वर्षापासून शिवसेनेत काम केलेलं आहे. ते घडत गेलेत. आता यांना एक मोठं आव्हान आहे की तुलनेमध्ये फास्ट ट्रॅकवरती सगळ्या गोष्टी घडवायच्या आहेत, तर यांना प्रोफेशनली काही गोष्टी कराव्या लागतील, प्रोफेशनली रचना करावी लागेल, त्याकरता एक्सपर्ट घेऊन त्यांच्या माध्यमातून काही निर्णय घ्यावे लागतील. ते घेतले तर त्यांचं चालेल. आज तरी काही तसं दिसत नाही आहे. पण एक नक्की सांगू शकतो, शिवसेनेच्या शाखा जागेवर आहेत का? हो आहे. शिवसैनिक जागेवर आहे का? हो आहे. शिवसैनिक फुटला नाही का? फुटला नाही. जे भारतीय जनता पार्टीला वाटत होतं की एकनाथ शिंदे किंवा हे सगळे आले की त्यांच्याबरोबर शिवसेना अख्खी फुटेल, तर ते झालं नाही. याचं कारण उद्धव ठाकरे हे एकमेव आहे. कारण अनेकांना हे नीट माहिती नाही की पक्ष बांधला कोणी. पक्ष बांधला उद्धव ठाकरेंनी. बांधणी ज्याला म्हणतात, ज्या अर्थाने जेव्हा पक्ष महाराष्ट्रात पसरत गेला तेव्हा उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा गटप्रमुख बांधले, नियुक्त्या केल्या, मग उपशाखा प्रमुख नेमले, मग उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख, आणि त्या रचनेत त्यांनी असं सांगितलं की तुला नगरसेवक बनायचं आहे, आमदार बनायचं आहे, जे काही बनायचं आहे, विभाग प्रमुखाच्याकडनं यायचं, थेट यायचं नाही. मी मातोश्रीत अनेकदा या गोष्टींचा साक्षीदार आहे. मी नेत्यांची नावं घेणार नाही, पण भले भले नेते आपल्या मुलाकरता सांगू शकाल? हा सांगतो, एक किस्सा सांगतो. आत्ता हे फुटीच्या पूर्वीचं एक इलेक्शन होतं. त्या इलेक्शनमध्ये शिवसेनेचा एक मोठा नेता, खासदार होता, आपल्या मुलाच्या तिकिटासाठी गेला. तेव्हा उद्धवजींनी सांगितलं की भाऊ, तुम्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते आहात, पक्षाची रचना आपल्याला सगळी माहिती आहे, विभाग प्रमुखाच्या मार्फत त्याचं नाव आलं तरच मी विचार करू शकेन, मी विचार करणार नाही. बाळासाहेबांच्या हयातीत सुद्धा उद्धव ठाकरे हे असं बोलले होते, माझ्यासमोर, तेव्हा मी साक्षी आहे. पण तेव्हा बाळासाहेब बोलले नाही, माझा निर्णय. सो
तेव्हा बाळासाहेबांचा निर्णय त्यांना मान्याशिवाय पर्याय नव्हता. पण उद्धव ठाकरेंनी ती रचना केल्यामुळे आजही बघा तुम्ही शिवसेनेमध्ये शाखा प्रमुखाला एक महत्त्व आहे, उपविभाग प्रमुखाला महत्त्व आहे, विभाग प्रमुखाला महत्त्व आहे. नेत्यांना, नगरसेवकाला, मंत्र्याला त्यांना महत्त्व द्यावंच लागतो. शाखा प्रमुखांना फ्री हँड असायचा. फ्री हँड म्हणजे त्यांना त्यांच्या ह्याच्यामध्ये जी कामं ठरवून दिलेली त्याप्रमाणे ते काम करतातच ना, आजही करत आहे. आता काय झालं आहे, टेक्नॉलॉजीमुळे म्हणा किंवा सगळ्या ह्याच्यामुळे म्हणा, आता एक झालं आहे, कुठे अडचण कुठे झाली आहे की सत्तेमध्ये वर्षानुवर्ष आता मी बघतोय की माझा माणूस नगरसेवक झाला, माझा नेता आमदार झाला, अरे तो बराबर गाड्या घोडे सत्ता सगळं घेतोय. आता आंदोलन करू शकतील, राडे नाही करणार. आता केसेस घ्यायला कोण तयार नाही होत सहसा. उद्या माझ्या भवितव्याचं काय, हा शाखाप्रमुख असेल, नव्याने जे काय आलेले तरुण पिढी शिवसेनेतली आहे ती आज राडे नाही करू शकत. पण हा सेम हाच फरक प्रश्न आहे. म्हणजे मध्ये पण नाही, त्याला आता 5 एक वर्ष झाली, पण ठाकरे म्हणून एक चित्रपट आलेला होता बाळासाहेब ठाकरेंवर. त्याच्यामध्ये हा सेम एक सीन दाखवण्यात आलेला होता की एक व्यक्ती काहीतरी राडे करते का एका शिवसैनिकाची हत्या होते कुठल्या तरी त्या राड्यामध्ये, आणि त्याच्या घरचे मग एकदम त्याच्या का कुठल्या तरी दुसऱ्या शिवसैनिकाच्या घरचे एकदम असे हे होऊन जातात, घाबरतात पटकन की अरे म्हणजे हे काय होतंय. आपल्या घरातला एक करता करता पुरुष याच्यामध्ये निघून जाऊ शकतो, घरचं पुढे होणार कसं. आणि अर्थात त्या 70च्या दशकातल्या गोष्टी, त्यामुळे त्यावेळेला तसं पुरुषच घरात सगळं कमवायचा, मेजॉरिटी घरांमध्ये अर्थात. तर त्या अशा जे कुटुंबाला जे प्रश्न पडतात सगळे की राडे केल्यानंतर हे काय होऊन बसेल वगैरे वगैरे, हे तर त्या काळामध्ये पण होते. असं नाही की ते आत्ताच कोणाला तरी वाटेल की मी गेलो तर मग माझ्या घरच्यांचं पुढे काय होणार. पण त्यावेळेला तरी सुद्धा शिवसैनिक हा बाळासाहेब ठाकरेंसोबत तसा बांधला कसा गेला की माझ्या जीवाचीही मला पर्वा नाही, बाळासाहेब सांगतील ते मी करण्यात जाईन तिथे जो तो बाळासाहेबांनी पेटवलं. बाळासाहेबांच्या भाषणामध्ये, बाळासाहेबांच्या बोलण्यामध्ये एक जबरदस्त जोश आणि एक ताकद होती. मराठी माणसावरती अन्याय होता, त्या अन्यायाच्या विरुद्ध बाळासाहेबांनी जे काही सिस्टमॅटिकली आंदोलन उभं केलं त्यातनं हा मराठी माणूस पेटला, आणि त्या पेटण्यातही अनेक आंदोलनं झाली. पण आजही मराठी माणसावर अन्याय होतो ना. मराठी माणसांना जॉब्स देण्यामध्ये अटी टाकल्या जातात की इथे मराठी माणूस चालणार नाही, मराठी माणसांना घरं दिली जात नाहीत, ते मांस मच्छी खातात म्हणून घरं दिली जात नाहीत. कधी कधी त्यांच्याबद्दल एकदम लो भाषेमध्ये त्यांच्याबद्दल बोलत असतो. मराठी माणसावर आजही मुंबईमध्ये काही प्रमाणात होतोय. पण आता कसं झालंय, आता ह्या लोकांनी इतकी सत्ता चाकली आहे की आता वरचा नेता उतरायला तयार नाही, त्यामुळे खालचा कार्यकर्ता उतरत नाहीये, ही परिस्थिती आहे. आणि ही सर्वच पक्षामध्ये आहे जवळपास कमी अधिक प्रमाणात. राजकडे आज सत्ता नसल्यामुळे राजकडची पोरं अजूनही त्याप्रमाणे आक्रमकपणे उतरतात, तोडफोड करतात. कालांतराने जेव्हा राज ठाकरेंकडे सत्ता येत जाईल, त्यांची लोकं मोठी होत जातील, सत्तेची फळं चाकत जातील, पुढे हळूहळू तोही जोश त्यांच्याकडे कदाचित कमी होईल. नवीन पिढी आज जी बघते की अरे आता बरं, आता कसं आहे की ती जी पिढी होती ती आता सिनियर सिटीजनच्या मार्गावर झाली असेल, रावते असतील, अमुक असतील, त्या त्या काळात आंदोलन केलेलं. थोडा मधल्या फळीमध्ये अजून अनिल परब आहे. अनिल परब आता मारामारी करणार का? तर अनिल परबचं म्हणणं असं ना, मी आमदार झाल्यानंतर माझं फोनवरती जे काम होतं, काल हाच प्रश्न मी अनिल परबला विचारला, कालच विचारला अनिल परबांना, नेमका हाच प्रश्न विचारला होता. तर ते म्हणाले त्या काळात मी राडे केलेत, पोलिसांचा मार खाल्ला आहे, जेलमध्ये गेलो आहे, सगळं केलं होतं, पण नंतर मी आता आमदार झालो. बरोबर आहे, तर आमदार झाल्यानंतर मला राडा करायची गरज नाही, माझं काम फोनवरती होतं. तुम्हाला ते दिसत नसेल कदाचित, राडा केल्यानंतर तुम्हाला दिसत असेल तर तो माझा दोष नाही आहे, माझी कामं होत आहेत, आम्हाला जे काय करायचं ते आम्ही करतोय. आता ती वेळ गेली, आता लॉफुली लढा, वेगळ्या पद्धतीने लढा, लढाईचं स्वरूप बदलत जातं ना. एक जाता जाता आमच्या प्रेक्षकांसाठी, कारण तुम्ही बाळासाहेब ठाकरेंपासून ते आता अगदी आदित्य ठाकरेंपर्यंतचा हा सगळा शिवसेनेचा जो प्रवास आहे तिन्ही पिढ्यांचा, तो अगदी जवळून पाहिलेला आहे. तर कुठला असा एक अफलातून किस्सा तुम्ही सांगू शकता आमच्या प्रेक्षकांसाठी तुमच्या एवढ्या मोठ्या पत्रकारितेच्या अनुभवातला? जर बोलायचं झालं अलीकडच्या काळात, तर शिवसेना ज्यावेळेला फुटत होती, अनेकांचा असा मुद्दा होता की उद्धव ठाकरेंना माहिती नव्हतं. तर उद्धव ठाकरेंना पूर्ण कल्पना होती की हे चाललेत. वर्षभर या मोमेंटवरती ती सगळी मंडळी लक्ष ठेवून होती. पण ते गाफील कुठे राहिले की 14-15पेक्षा जास्ती जाणार नाही आणि बाकीच्यांना आपण कंट्रोल करू शकू. आणि ज्या वेळेला एक एक करून फुटायला लागली, त्यावेळेला प्रश्न असा आला की बंडई चिरडायचं असतं. अनेकांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला उद्धव ठाकरेंना, पण उद्धव ठाकरेंचं म्हणणं असं आहे की ह्यांना जर जायचं आहे, मी स्वतः उद्धव ठाकरेंशी बोललो, तर ही कीड जाते, जाऊन ते आज नाही उद्या जाणार आहे, मला नकोच ही अशी माणसं, मी आहे ती शिवसेना पुन्हा नव्याने वाढवील. वास्तविक ते एवढं सोपं नव्हतं. आणि राजकीयदृष्ट्या जर बघायचं असेल तर हे राजकीय शहाणपण नाही आहे, ती राजकीय आत्महत्याच होती माझ्यामध्ये. पण ती त्यांनी केली, त्यांनी हिंमत दाखवली, तर ठाकरे असल्यामुळे दाखवली असेल. मुख्यमंत्रीपद सोडायचं, खरं म्हणजे त्यांनी बहुमताला सामोरं जायचं, विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाणं हा राजकीयदृष्ट्या शहाणपणा ठरला असं अनेकांचं मत होतं. शरद पवारही बोलत होते, सुप्रीम कोर्टातही जजेसनी काही वेळेला त्या गोष्टी सांगितल्याही आहेत. पण ते एका भावनेच्या भरात हे निर्णय घेण्यामध्ये ठाकरे लोक प्रसिद्ध आहेत सगळेच. त्यातनं त्यांनी हा निर्णय घेतला आणि ज्यांना जायचं त्यांना, आणि अगदी सेनाभवनमध्ये मिटिंग झाल्या, त्याच्यात जी माणसं आली होती, मी नावं घेणं चुकीचं राहील, पण त्या लोकांनी सांगितलं तुलाही जायचं तर बाबा तूही जा,
आणि त्याच्यामुळे न जाणारी माणसं पण गेली असावीत असा माझा समज आहे. काही लोकांना जायचं नव्हतं, नसावं, पण तू पण जायचं तर तू पण जा, तुझी जाण्याची शक्यता दिसते, तू पळ, असं करून उद्धव ठाकरेंनीच अनेकांना पाठवलं. काहींनी त्याच्यातलं मला सांगितलं, नावं घेणं योग्य ठरणार नाही. अच्छा. खरं तर शिवसैनिक हा फार कडवट असतो असं म्हटलं जातं, पण तरी सुद्धा आता त्याच शिवसैनिकाला जपण्यामध्ये कुठेतरी उद्धव ठाकरे कमी पडतायत किंवा ते शिवसैनिक जिथे असायचे ते शाखा हे केंद्रच हळूहळू राहिलेलं नाहीये अशी एक आत्ताच टीका झालेली होती, ज्याचा मी मगाशी अगदी सुरुवातीला उल्लेख केला. पण मला त्या निमित्तानेच समजून घ्यायचं होतं की खरोखर बाळासाहेब ठाकरे ते उद्धव ठाकरे शिवसेनेच्या शाखांचं रूप हे कशा पद्धतीने बदलत गेलं, खरोखर ते बदललं हे जे दावे केले जातात त्यात कितपत तथ्य आहे याबद्दलच ही चर्चा होती. तुम्ही त्याबद्दल किती सहमत आहात किंवा त्याबद्दलची तुमची काय मतं आहेत ती कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा, तीही आम्हाला वाचायला नक्की आवडतील. आणि अशाच पद्धतीने जर शिवसेना संदर्भात किंवा इतरही राजकीय पक्षांसंदर्भात कुठला एखादा असा वेगळा विषय हाती घ्यावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याबद्दलच्या सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे सल्ले, सजेशन्स जे आहेत ते सुद्धा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. तुर्तास या व्हिडिओमध्ये आम्ही इथेच थांबतोय. कॅमेरामन राजू इनामदारांसह मी अनुजा, मुंबई तक.